नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि हे सगळे जे आंबे आहेत की नाही ते ह्याच्यापूर्वी एक शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला होता. आपल्या आंब्याच्या झाडावरून आपण जे काढत होतो ना फळं, तीच ही सगळी फळं आहेत, जी पिकायला ठेवली होती. आणि जवळ-जवळ ना कमी अधिक प्रमाणात सगळीच फळं पिकत आलेली आहेत ती. तर त्याच्यातली खूप जास्त पिकून तयार झालेली जी फळं होती, ती 5-6 फळं मी निवडून काढलेली आहेत. आणि स्वच्छ धुवून घेतल्यात आणि त्याचा गर आहे तो एका भांड्यामध्येही काढून घेते. तर आज की नाही मुलांना आमरस पुरी खायची होती आणि त्याचाच बेत मी ती आज बनवत होती. तर हे जे फळ आहे ते केशर जातीचं फळ आहे आणि ते मुळातच खूप जास्त गोड असतं. खूप गोडवा असतो या फळाला. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी स्वीटनेससाठी काहीही ॲड केलेलं नाही दुसरं. फक्त आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेलची पूड टाकून घेतली आणि मिक्सरला छान फिरवून घेते ते. बाकी याच्यामध्ये काहीच ॲड केलेलं नाहीये. असा नॅचरल आमरस आपला तयार झालेला आहे आणि खूप घट्ट असा मस्त आमरस तयार झालेला आहे. खरं सांगायचं ना तर आंब्याचे बाकी कोणतेही पदार्थ मला जास्त आवडत नाहीत आणि आमरस सुद्धा नाही. आंबा हे फळ मला खूप जास्त आवडतं आणि ते तसंच खूप छान लागतं. त्याला मुळातच खूप जास्त टेस्ट पण असते आणि गोडवा सुद्धा असतो. त्याच्यामुळे त्याच्यात आणखीन काय-काय ॲड करून त्याची टेस्ट बदलण्याची मला तरी काही गरज वाटत नाही. पण तरी मुलांना पाहिजे होतं त्याच्यामुळे मी आज आमरस पुरी बनवलेली होती. आणि अगदी आमरस बनवायच्यासाठी काही आपल्याला तामझाम करावा लागत नाही. सगळ्यात सोपी रेसिपी आहे असं मला वाटतंय. तर खूप मस्त असा आमरस आणि पुरीचा बेत आपला तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर एंड सबस्क्राईब.